हॅलो साहेब, मी पोहोचलोय तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर. या टू द लेफ्ट. No, 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 stop, 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 stop. To the right, to the right. Go right, go right. Right. Right, right. Right, right. Right, yeah, keep going, right, go. भारताच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचं सावट. वाहन विक्री मंदावल्याने कल्पना हवालदिल. Yeah, go left. Go left, go left. Go left. मानसी, झाला बाई चिवडा. जरा मिठाची चव बघतेस का? वहिनी तुम्ही केलाय ना, म्हणजे चांगलाच झाला असेल. आई, अजून कसा नाही आला तो पोहे घेऊन? येईल ग, येईल. मॅडम, कोण म्हणजे? पातळ पोह्यांची ऑर्डर होती ना. अय्या, यांना कसं कळलं आपल्याकडे पोहे संपलेत ते? नचिकेत देशपांडेंची ऑर्डर होती ना. आई, आला पोहे घेऊन आला बघ. म्हणलं होतं ना. दे पटकन दे. अरे दे. Mission successful. अगं बाई ईश्वरा, 5 किलो. आई, आले पोहे. पोहे आले म्हणजे झाले. पोहेचा चिरदा झाले असा बोलायचं ते ना. पाणी पिऊन येतो. जा जा, त्याचे पैसे नाही घेणार मी. पटकन घेऊया. पण आला देव घेऊया पटकन. हो बाई, खरं. अरे अजून कसे नाही आलेत आप्पा आणि मानसी? किती उशीर झालाय. काय केतकर, तयार आहे ना चिवडा? हो, आमची माणसं घेऊन निघाली आहेत चिवडा. बसा ना तुम्ही. अरे सदा, अरे ना दे रे पाणी दे, पाणी. थांबा घ्या पाणी घ्या. अहो काय करताय, काय चाललंय? मलाच माहित नाहीये काय करतोय. थांबा जरा, आत्ताच मृत व्हायला हवा होता. थांबा. नमस्कार. कल्पना, ऐक ना, अगं चिवडा घेऊन पाठवलं की नाही कोणाला? अगं किती वेळ झाला. इथे ते हे आलेत, काय नाव तुमचं? जोगळेकर. जोगळेकर आलेत. हो, मानसी आणि अप्पांना निघून आता 10-15 मिनिटं झाली असतील. हो, बरं झालं. बरं. आता 5-10 मिनिटात पोहोचतील चिवडा घेऊन. अजून 5-10 मिनिटं? अहो, कार्यक्रम आहे ऑफिस मध्ये, एवढा उशीर करून नाही जमणार. तुम्ही फोन करून विचारा कुठे पोहोचलेत ते, विचारा. हो, पण त्यांच्याकडे भ्रमणध्वनी नाही. अहो, कमाल करताय. अहो, कुठल्या काळात राहता तुम्ही? हो, तुम्ही काळजी करू नका. हो, तुम्ही बसा. तुम्ही काय खाणार का? आत्ताच अळूवड्या ताज्या. अहो, काय बिझनेस करता हो तुम्ही? असं नाही. हे बघा, आम्ही दिलेली ऑर्डर वेळेत पूर्ण करा म्हणजे झालं. आता त्यांच्याकडे मोबाईल असता तर फोन करून विचारता आलं असं की नाही? आम्हाला शिकवताय व्यवसाय करायला? शिकवावा लागतोय, कारण साधा मोबाईल नाही तुमच्याकडे. गिरायकांना तुम्ही वाट बघायला लावता. अहो, तुम्ही शांत व्हा. हो, आप्पा घेऊन आले चिवडा. मग तुम्ही घ्या आणि जा ना. नाही, यांना चिवडा द्यायचा नाही. अरे, पार्ल्यात अनेक ठिकाणी मिळतो, तिकडनंच घ्या. जा. नकोच आहे मला. अशा जुनाट पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून इथून मी पुढे काहीच घेणार नाहीये. कानाला खडा. निघा. खडेश्वर. काय नाव? जोगळेश्वर. जोगळेकर राव गेले. आप्पा, अहो तुम्हाला उशीर झाला. हो,
आणि तुम्ही नेमके कुठपर्यंत आलेत हे मला कळायला काहीच मार्ग नव्हता. अहो भाऊजी, आम्ही अडकलो होतो वाहतूक कोंडीत. आज खरं वाटतंय, आज भ्रमणध्वनी असताना आपल्याकडे. शक्य नाही. आपला व्यवसाय आपण आपल्या तत्वांवरच करायचा. हो आप्पा, पण आज मोठं गिऱ्हाईक गेलो हो. अशी 10 गिऱ्हाईकं गेली तरी त्याची पर्वा नाही, पण आपण भ्रमणध्वनीचा वापर करायचा नाही. नचिकेत, या मॅडम. तुमचे मनापासून आभार. पोहे अचानक संपल्यामुळे सगळेच जरा काळजीत होते, पण तुम्ही पटकन पोहे मागवले त्यामुळे मोठी गडबड होता होता राहिली. साई, डोंट थँक मी. ए मोबाईलला थँक्यू बोल, त्याच्यामुळे झाला. मला शहाणपणा शिकवतायत, मला या आप्पा केतकरला. रे इतकी वर्ष दुकान चालवतोय मी आणि मला अक्कल शिकवतायत. स्वतः वाया गेलेत, पण आम्ही जे जपलंय ते चलतंय यांना. काय झालं अप्पा? सुनबाई, पाणी आणा मला. चिवडा वेळेवर पोहोचला ना अप्पा? ह्या आप्पा घ्या, सावकाश. दुकानात काही गडबड झाली आहे का अप्पा? चिवडा वेळेवर पोहोचला नाही म्हणून दुकान कसं चालवायचं हे शिकवायला लागला तो जोगळेकर. मग मी त्याला म्हटलं आमचा चिवडा घेऊ नकोस. अगो बाई, ईश्वरा. पोहोचायला थोडासा उशीर झाला तर वैतागण्यासारखं काय होतं? कळवलं नाही म्हणे तुम्ही. अगो बाई, पण खरं आपल्याकडे जर भ्रमणध्वनी असता ना आप्पा, तर तुम्हाला लगेच कळवता आलं असतं नाही? सुनबाई, आता तुम्ही मला सांगणार मी काय करायचं काय नाही करायचं. स्वयंपाकघराच्या बाहेरचं जग कसं चालतं हे तरी माहितीये का तुम्हाला? काय अनुभव आहे तुम्हाला जगाचा? आता तुमच्याकडनं धडे घ्यायचे आम्ही. भ्रमणध्वनीचा वापर हा आपल्या स्वदेशी तत्वात बसत नाही हे माहिती असून सुद्धा वेड्यासारखं बरळत आहे. आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. चुकले आप्पा, माफ करा. काकू, स्वयंपाकघराबाहेर पडायची संधीच नाही दिली कधी. मग कसं कळेल मला जग कसं चालतं ते? मान्य आहे मला की व्यवहाराच्या काही काही गोष्टी मला नाही उमगत, पण इच्छा असूनही शिकवलंच नाही कधी. मी म्हंटल होतं त्यांना मलाही कधी कधी दुकानात जाऊ द्या, पण अप्पा म्हणाले तू स्वयंपाकघरच सांभाळायचं. त्यांनी आखून दिलेलं जगते मी. तरी मीच चुकले. भ्रमणध्वनीबद्दल मी जे काही बोलले त्यात काय चुकलं होतं माझं? मला ना अगं बाई, काय वेड्यासारखं बोलते मी. जाऊ दे. नो 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 नो, जाऊ दे नाही काकू. तुम्ही बोलत ते राईट आहे, पण हे तुम्ही आपणा बोललं पाहिजे. तुमचा मोबाईलचा पॉइंट इट इज करेक्ट, बट हे तुम्ही इथे बोललं तसं आपण समोर बोला प्लीज. नाही जमणार मला त्यांच्या समोर बोलायला. Why? You're not saying anything wrong. Correct बोलता तुम्ही करा आहे, then you should be strong. घाबरला नाही पाहिजे तुम्ही. काय बोलतोस तू? मला तर काहीच कळत नाहीये बाई. अगो, कळत तुम्हाला मी काय बोलत होते. अरे पण खरं सांगू का,
नकोच काही बोलायला. आणि जे काही चाललंय ते वाईट कुठे आहे? मी स्वयंपाकघरातच रमते. कधी कधी उगाच आपलं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करून बघावं, एवढंच. आज तुम्हा मुलांसमोर मनातलं एकदम बाहेर आलं अचानक. काकू, इट्स ऑल राईट टू एक्सप्रेस वन्स इन अ व्हाईल. त्याच्यामध्ये काय रॉंग नाही. काकू, हे काय? आय थॉट तुम्ही रडणार म्हणून दिला. तुझ्यासाठी मस्त चहा करते, वेलची घालून. किती छान बोललात तुम्ही आईशी. आज मी पहिल्यांदा तिला इतक्या मन मोकळेपणाने कुणाशी तरी बोलताना पाहिलं. अहो नाही, खरंच. कसं जमतं तुम्हाला? जमतं. आय डोंट नो हाऊ. बायकांच्या मनातलं काढून घेणं सोपं नसतं असं म्हणतात. या बट सिडनीमध्ये माझं फ्रेंड सर्कल, फिमेल फ्रेंड सर्कल खूप आहे. सो मे बी बिकॉज ऑफ दॅट. आणि तुमची रोजलीन तर असेलच ना. तिची समजूत काढायची सवय असेल ना तुम्हाला. रोजलीन? कमाल आहे, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विसरलात. ओ या रोजलीन. ते तिला स्पेशल नेम यूज करतो मी तिला बोलण्यासाठी. पटकन कळलं नाही. स्पेशल? या आय मीन आम्ही प्रायव्हेट मध्ये ते नेम यूज करतो मी. सांगू तुला? नको, मला कशाला सांगता. You know, Rosaline, she's like a small kid. छोट्या गोष्टीवरून angry होतं. So then I talk to her, I make her smile. समजूत काढतो तिचा. I hold her hands. Then खूप छान वाटतं. No, wait. तू थांब, मी जातो. I'll give you some time to think about her, to get angry on her. आता या रोजलीनला शोधूनच काढणार आहे मी. सुप्रभात. हे असा पसारा करतात नचिकेत आणि मग खातात अप्पांची बोलणी. मी नव्हते बघत तुमचा लॅपटॉप. पासवर्ड पासवर्ड तिच्याच नावाचा असेल. हां, रोजलीन. रोजलीन. साईड? What are you doing with my laptop again? काय करत आहे तू? नाही, काही नाही, मी बघत होते लॅपटॉप. साई, I'm really sorry, but तू काय पण things use कर, not the laptop. I'm really sorry. का? स्पेशल थिंग आहे याच्यामध्ये. चुकलं माझं, क्षमा करा मला. म्हणजे इथे दिसला म्हणून मी सहज घेतला. नो, इट्स ऑलराइट. सॉरी नको पाहिजे. साई, काय बघत होतं तू लॅपटॉप मध्ये?
अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी याआधी कधी हाताळला नाही ना लॅपटॉप. सहज बघत होते कसा वापरतात. नो नो नो, देयर मस्ट बी सम अदर रिझन. काय रिझन आहे अजून? अगं सई, अगं चिन्मयानंद यायची वेळ झाली, रिक्षा येईल त्याची एवढ्यात. हो हो हो, चल निघ निघ लवकर. यस आई टेल मी, काय काय बघ. तू काय पण थिंग्स यूज कर, नॉट द लॅपटॉप. लॅपटॉप नाही बघू दिला मला. रोझलिनचा फोटो असेल त्यात. काहीतरी स्पेशल आहे, म्हणजे नक्कीच तिचंच काहीतरी असणार. आर्यन, चिनू कुठे आहे रे? ताई चिनूला लागले खूप. काय? हो ताई, शाळेत पडला तो, खूप लागले त्याला. अरे पण तो आहे कुठे? ते माहित नाही. श्री गुरु म्हणे नरासी, वेदशास्त्री अभ्यास म्हणसी. आले विप्र चर्चेसी, चर्चा करावी त्या सवे. आप्पा, आप्पा, आजी लवकर या बाहेर. अगं काय झालं सई? सई, एव्हरीथिंग ओके? आप्पा, हो आपला चिन्मयानंद शाळेत पडलाय, खूप लागलंय त्याला. ईश्वरा, हो. अगं पण तुला कोणी सांगितलं? अगं आजी, त्याच्या बरोबर जो रिक्षातून आर्यन येतो ना, तो बोलला मला. अगं पण आहे कुठे चिन्मयानंद? शाळेतच असेल. आणि नेमकं कुठे लागले त्याला? माहित नाही. अगं बाई. अगं पण तू त्याला विचारलं नाहीस का? हो आप्पा, मी विचारलं, पण त्याला काही फार माहित नव्हतं. तो तसाच निघून गेला. अहो, धाकट्या सूनबाईंना जरा दूरध्वनी करून विचारा, त्यांना शाळेनं काही कळवलंय का? हो हो आप्पा, विचारते. विचारा आधी. हो. सदा, यांचं काय ते बघ जरा. नमस्कार मानसी, अगं मी बोलते. वहिनी, अहो काय झालं? अगं चिन्मयानंद कुठे माहितीये का तुला? नाही का? म्हणजे तो शाळेतून घरी नाही आला का? वहिनी काय झालंय सांगा ना तुम्ही, असं काय विचारताय वहिनी? नाही नाही, म्हणजे त्याची रिक्षा आली, पण चिन्मयानंद नाही आला घरी. अगं, आणि त्याच्याबरोबर कोण असतो तो मुलगा? हा, तो आपला आर्यन. हा, तो म्हणत होता की त्याला खूप लागलंय शाळेत. काय? अगं तो पडला म्हणे उंचावरून, खूप लागलंय असं सांगत होता आर्यन. आणि आता कुठे ते माहिती नाही म्हणाला. अगं मी लगेच निघते. हो हो, निघ निघ निघ. भाऊजी मी निघते. चिनूला शाळेत लागले, मी निघते. अगं 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 मानसी, जरा शांत हो, नीट सांग काय झालं ते. नीट मलाही काही माहिती नाही हो भाऊजी, पण मला निघायला पाहिजे. अगं ऐक ऐक, अगं घरचे बघतील ना काय झालंय ते, काळजी करू नकोस तू. निघाली म्हणाली. कुठे निघाल्या आहेत त्या? कुठे निघाली ते नाही सांगितलं मला. सगळा वेंधळेपणा आहे हा. परत एकदा त्यांना दूरध्वनी करून विचारा कुठं निघाल्या आहेत त्या. आप्पा, मी करते. नमस्कार पूर्णांना. बाबा, सई बोलते. हा बोल. मानसी काकू कुठे गेली माहितीये का तुम्हाला? अगं ती काही माहित नाही, न सांगताच घाईघाईत निघून गेली. बरं ठीक आहे, पण काही कळलं तर नक्की कळवा बाबा. हो हो, नक्की सांगतो. हा हा. कुठे आहेत सुनबाई? काय म्हणाला प्रसन्न? आप्पा, ते बाबांनाही नाही माहित काकू कुठे गेली आहे. अगं बाई, अरे किती गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही सगळ्यांनी. चिन्मयानंदाला तिकडे लागलंय आणि कुणालाच काही माहिती नाही. अरे काय चाललंय काय?